नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सगळ्या ताईदादांचं खूप खूप मनापासून स्वागत. सगळेजण कशा आहात? सगळेजण स्वामींच्या आशीर्वादानं सगळेजण सुखरूप असाल आणि सगळे आनंदी असाल अशीच आशा करते. आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. खूप दिवसापासून असं वाटत होतं की सगळ्यांसोबत माझं जे काही डेली रुटीन आहे का नाही, सर्वसाधारण माझं जीवन आहे का नाही, मी तुमच्याबरोबर शेअर करावं असं म्हणते बरं का. आपण प्रत्येक वेळेस फक्त शॉर्ट व्हिडिओ टाकते आणि तिथंच थांबते या. तर आता तसं नाही होणार. दररोज एखादा का व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन, कारण लाईव्ह पण नाही या. पण म्हणलं चला तुमच्यासोबत अशाच गप्पा मारता येतील या हेतूने मी आता व्हिडिओ शूट करणार आहे आणि तुमच्यासोबत सगळ्यांसोबत अशा गप्पा मारणार आहे आणि त्या प्रत्येक कमेंटचं उत्तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, सकाळ झालेली आहे आणि मस्त अगोदर मी कधी देवपूजा करते आणि जर मला डब्याला उशीर होत असला तर नंतर देवपूजा करते. आज काय देवपूजा केली नाही, अगोदर स्वयंपाकाला लागली आणि नंतर म्हणलं देवपूजा करता येईल. तर आता इथं चहाची पिवची मिठी चालू आहे आणि त्याचबरोबर गव्हाचं पीठ संपलं होतं. तर म्हणलं आता गव्हाचं पीठ आहे तेवढं घेतलं मी काढून आणि नंतर ना असं पोत्यामध्ये आणावं लागतं. आमच्या जवळ काही गिरणी नाही, जवळ जर गिरणी असेल तर डब्बा घेऊन जात होता पण आम्ही असं खाताच्या पोत्यामध्ये पीठ देऊन दळून आणतो. तर बघा सकाळी सकाळी आणि आता शेतातले कामं आमच्या इकडं तर ना सगळे जवळपास सगळे तण काढायला लागलेले आहेत. आता बऱ्यापैकी पाऊस झाला आहे, तेवढा पण जास्त नाही तेवढा पण कमी नाही, फक्त धानापुरता पाऊस झाला आहे, तेवढा जास्त पण नाही झाला पाऊस. आणि सकाळी सकाळी म्हणलं आता चहा करून घ्यावं. लगेच उंडा तिंबून घेतला की नंतर आता इथं करायची आहे मला शेपूची भाजी आणि तिकडं आता भाजी टाकली आणि इकडं लगेच उंडा तिंबायला लागली मी. त्याचबरोबर चहा करून घेतला आणि नंतर म्हणलं आता लेकरांची गडबड होती आहे. जसे जसे चपात्या होतील तसं जात्यात दोघीजणी मुली. तसं तर 8 वाजता जातात पण त्याच्या अगोदरच डब्बा तयार करून घ्यावं लागते आणि नंतर मला मग त्यांचा डब्बा करणं झालं की मग वरचं काही काम करायचं आणि नंतर मग त्यांचं त्या जातात आणि नंतर मला वरचं काही काम करून पुन्हा मला पण शेताकडे जायचं असतं. आणि हो, मल्हारच्या शाळेमध्ये वाटलं होतं पण मल्हारला काही शाळेत नाही. आता यंदाचं वर्ष म्हणजे 2-4 दिवस गेला आणि नंतर तो गेलाच नाही. तर त्याची लुटपुटमध्येच असते बरं का. तर म्हणजे मी पण म्हणलं जाऊ द्या, आता नंतर तर शिकायचंच आहे. तर यंदाचं वर्ष त्याचं मी तसंच राहू दिलं आहे. तर बऱ्याच ताईदादांची कमेंट होती की त्याला पण घाल शाळेमध्ये, शेतात नेत जाऊ नको आणि शेतात पण इचू काढायचं हे ते. हो बरोबर आहे, सगळ्यांचंच बरोबर आहे, पण ते घरी पण राहीन ना, त्याच्यामुळे न्यावं लागते. आणि खूप छान कमेंट येतात ना, त्याच्यामुळे खरंच खूप छान वाटते मला. अशी खूप छान फॅमिली भेटली असं वाटते मला. आणि इकडं भाजी शिजली आहे आणि आता अगोदर ना मी चपात्या करून घेतले. प्रत्येकाच्या कमेंटचे काही उत्तरं मी दिली नसतील बरं का, काही राहिले असतील पण नक्की देण्याचा प्रयत्न करीन. लाईव्हसाठी पण बऱ्याचदा ताईदादांच्या कमेंट येतात की ताई तू लाईव्हला सध्या येत नाहीस. तर नक्कीच येण्याचा प्रयत्न करेल आणि ज्या काही तुमच्या प्रश्नाचे उत्तर असतील का नाही ते कमेंटद्वारे पण मला देता येतात, तर मी नक्की देण्याचा प्रयत्न करेल. आणि खूप काळजीपूर्वक अशी मला फॅमिली भेटली आहे, त्यासाठी मी खरंच स्वतःला भाग्यवान मानते की मला इतकी छान काळजी घे, असं कर, कसे आहे, असं तसं खूप छान छान कमेंट असतात. आणि आता ना आपण दररोजच अशा गप्पा मारत जाऊ. तुमचे काही प्रश्न असेल तर ते पण मला लॉंग व्हिडिओमध्ये विचारा. शॉर्ट व्हिडिओ तर आपले असतीलच, पण लॉंग व्हिडिओमध्ये पण मी तुमच्यासोबत बोलत जाईल अशा लॉंग व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुम्ही पण माझ्यासोबत गप्पा मारत जा. तर आता झालेली आहे भाजी, चहा झालेला आहे, मी पण चहा घेतला आणि चपात्या करून आता मुली डबा भरतील त्यांचा. नंतर बरेच असं धुणं भांडे हे ते असते तर पण ते पण काम करायचं आणि नंतर मला जवळपास 10 ते 10:30 वाजते. तर आणि आता आम्ही एवढं करून शेताकडे आलो. शेतामध्ये आले तर एकदमच पाऊस चालू झाला बरं का. असं वाटलं आता काही कामच होणार नाही आहे. तर बघा इथं कशी मस्त वातावरण झालेलं, सगळं आबाळलेलं वातावरण आणि वरून पाऊस चालू होता. म्हणलं आता बसावं शेतामध्ये, इतक्या मेहनतीने एवढं का करून येतो. थोडं लय का होईना रान झालं तर बरं वाटते माणसाला, नाही तर मग असं उगं बेजारी वाटते शेतामध्ये येऊन. आणि थोडा जरी पाऊस झाला का नाही असं चिखल व्हायला आहे. आणि त्याचबरोबरनं मधी गवत जर ठेवायचं म्हणलं तर नंतर उचलायला जा असं नको वाटायला आहे. आणि शेडमध्ये बसल्या बसल्या असा पाऊस झाला, नंतर एकदा जर बसलं का नाही माणूस चिखलामध्ये काम करायला पण काहीच नाही वाटत बरं का. पण एकदा जर बसलं ना शेडमध्ये येऊन मग नंतर उठा वाटत नाही. तसेच मग शेडमध्ये बसून मस्तपैकी जेवण केले. आणि आमच्या इकडं बघा अशी पावसाची रिमझिम चालू आहे. आता मी बोलायचं थांबते, तुम्ही पाऊस पहा तोपर्यंत आणि आपलं सोयाबीन पण बघून घ्या. आणि असं आलं आहे आपलं सोयाबीन बरं का. सोयाबीन आपलं थोडं पातळच झालं आहे, पण जाऊ द्या, असू द्या, आहे असं काही तसं काही आहे. मध्ये बऱ्यापैकी पातळ झालं आहे. आणि त्याचबरोबर आपली आणखीन एक पण फवारणी झाली नाही. आता फवारणी करायची म्हणलं तर हे पाऊस थांबू द्यावं लागेल, कारण जर मध्ये जर चलायचं म्हणलं तर खूप असं हे चिखल आहे. आणि म्हणलं आता चला, दिवस मावळत आलता मग निघालो होतो आम्ही घराकडं. आणि आमची चिखलाची वाट आहे एकदम, सगळे अशी चिखलतुडीत जावं लागते आम्हाला. आजचा दिवस खूप छान गेला, झालं शेतातलं काम. आजचा कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट